तर मुलांनो, आज आपण बघणार आहोत एक भूताची गोष्ट, म्हणजेच हडळ आणि व्यापाऱ्याची. तर चला मुलांनो, सुरू करूया. एक गाव होता आणि त्या गावामध्ये खूप लोक राहायची, कामधंदे करायची. आणि त्या गावामध्ये एक व्यापारी सुद्धा राहत होता, जो सोन्या चांदीचा व्यवसाय करायचा आणि तो दागिने बनवून विकत होता. एक दिवस तो व्यापारी व्यापार करण्यासाठी शहराकडे निघाला होता. आता शहरात जाण्याकरिता तेव्हा चांगले दळणवळणाची साध्य उपलब्ध नव्हती आणि मग त्याला पायी चालायचं काम पडायचं. आता तो व्यापारी पायी निघाला होता शहराकडे आणि शहरात जाण्याचा रस्ता हा जंगलातून होता. मग तो व्यापारी व्यापार करण्यासाठी शहराकडे चालला. आपले साहित्य घेऊन तो निघाला होता. आणि बरं का मुलांनो, तो व्यापारी ज्या जंगलामधून चालला होता त्या जंगलामध्ये एक हडळ राहत होती, जी लोकांना खूप त्रास देत असे. म्हणून गावकऱ्यांनी व्यापाऱ्याला समजावले की अहो व्यापारी बुवा, तुम्ही या वाटेने जाऊ नका. या वाटेने की नाही एक हडळ आहे, जी लोकांना दिसते आणि लोकांना त्रास देते. पण व्यापाऱ्याला हे काही पटलेच नाही बुवा. व्यापाऱ्याला वाटलं आपण जाऊ नये, म्हणून हे लोक आपल्याला असलं खोटं सांगत आहेत. आणि व्यापारी निघाला. मग व्यापारी चालू लागला. बघता बघता तो जंगलाच्या वाटेपर्यंत पोचला आणि मागे पुढे पाहून तो शहराच्या वाटेने चालू लागला. तितक्यात अचानक एक आवाज आला, थांब रे माणसा, तू कुठं निघाला आहेस? मला भूक लागली आहे. बरं झालं आता तू आला. हा 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 हा. मग व्यापारी घाबरला नाही. व्यापाऱ्याने शक्कल लढवली आणि गुपचूप चालू लागला. मग हडळ पुन्हा जोरात ओरडली, तू मला घाबरला नाहीस? तू मला ओळखलं नाहीस वाटते? मी हडळ आहे, या जंगलाची राणी आहे मी. व्यापारी तर घाबरला होता, परंतु त्याने आपण घाबरत नाही असं हडळीला दाखवण्याचा तो प्रयत्न करू लागला आणि म्हणाला, आपण नाही घाबरत बुवा अशा हडळी बिडळीला. परत तो आपल्या रस्त्याने चालू लागला. मग हडळीला खूपच राग आला आणि आता हडळ झाडामागून हवेत उडत व्यापाऱ्याच्या समोर आली. आणि मग काय, ती व्यापाऱ्याला म्हणाली, आता मी तुला सोडणारच नाही, आता मी तुला खाऊन टाकणार. मग व्यापारी घाबरला, परंतु व्यापाऱ्याने आपण घाबरलो असल्याचं हडळीला कळू न देण्यासाठी एक शक्कल लढविली. आणि हडळीला तो बोलला, अगं हडळताई, मला खाऊन तुला काय मिळणार आहे? मला खाऊन तुला काय मिळणार आहे? तुला खायचंच आहे तर जलेबी खा, पेढा खा, गुलाबजामुन खा, रसगुल्ले खा. मला खाऊन तुला काय मिळणार? मी काही खाण्याची वस्तू आहे का? असं तो व्यापारी हडळीला म्हणाला. हे ऐकून हडळीला वाटलं, हा माणूस तर अजिबातच घाबरत नाही. अजबच आहे बुवा, मला घाबरण्याऐवजी हा तर मलाच चांगले पक्वान खायला सांगतोय. आणि मग हडळ व्यापाऱ्याला म्हणाली, बरं ठीक आहे, मी तुला नाही खाणार, पण हे पक्वान मला कुठं मिळणार? तुझ्याकडे आहेत का? तितक्यात व्यापाऱ्याने शक्कल लढवली आणि व्यापारी बोलला, आत्ता माझ्याकडे नाही आहेत, पण हे पक्वान शहरात मिळतात आणि मी आता शहरातच जातोय आणि शहरात सगळं काही मिळतं. कपडे मिळतात, बूट मिळतात, चप्पल मिळते, दागिने मिळतात आणि पंचपक्वानसुद्धा मिळतात. मी आता शहरात जातो आणि तुझ्यासाठी घेऊन येतो, पण मला खाऊ नकोस. हे ऐकून हडळीला वाटलं, आता याला खाऊन मी याला एकट्यालाच खाईन, परंतु हा जर शहरात गेला तर माझ्यासाठी पंचपक्वान घेऊन येईल. आणि मग हडळीने व्यापाऱ्याला सोडून दिलं आणि मग व्यापारी हडळीच्या जंगलातून निसटून गेला. अरे वा, कशी वाटली मुलांनो कथा? अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.